महादेव रामेश्वर आणि येथील वास्तुपुरुष मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वास्तुपूजन केलेलं आहे आणि या वास्तूमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य, त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांची पावलं या ठिकाणी पडतील. परमेश्वराने या सर्व कुटुंबियांना आनंद, समृद्धी आणि सुंदर आरोग्य द्यावं अशी आजच्या दिवशी आम्ही प्रार्थना करतो. काही विघ्न असतील तर ती आमच्या पायाखाली घालावी, त्या विघ्नांचं निराकरण करावं आणि मुंबई मराठी पत्रकार संघाची ही एकजूट आहे आणि हा वार्षिक उत्सव आहे, हा असा दरवर्षी आणि या ठिकाणी आपण साजरा करूया. प्रत्येकाने या वास्तूमध्ये आपली वास्तू म्हणून या ठिकाणी येऊया आणि या वास्तूला एक ऐतिहासिक असं स्वरूप आपण आणूया. परमेश्वराचं या ठिकाणी स्मरण करूया आणि पुन्हा एकदा आपल्यासाठी आजच्या दिवशी मनपूर्वक प्रार्थना करतो. देवा महाराजा रामेश्वरा महाराजा या ठिकाणी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी वास्तुपूजन केलेलं असं महाराजा या ठिकाणी तुझा आठवण काढून तुझा नारळ प्रसाद वगैरे तुझ्या समोर ठेवलेला असा महाराजा खाऊन करून घे महाराजा. आणि कोणी करणी काम केले असा तर पायाखाली घाल महाराजा. मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा बरकत घे महाराजा. सर्वांचं आरोग्य चांगलं राख महाराजा आणि अशीच आपली सेवा चांगली करून घे रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मुंबई मराठी पत्रकार संघाचा विजय असो. नमस्कार, मी संदीप चव्हाण, अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ. आजच्या या दिवसाचं वर्णन म्हणजे स्वप्न सत्यात साकारलंय आणि तुम्ही पाहू शकता आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या, कार्यकारिणी सदस्यांच्या आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे सांगतोय की हे स्वप्न खरोखर सत्यात उतरलंय. खरं तर यंदाचं वर्ष जे आहे हे मुंबई मराठी पत्रकार संघाचं लोणावळ्यातील हे जे विश्रामधाम आहे, स्मृती मंदिर आहे दिगो तेंडुलकर, याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष कसं साजरं करायचं याचा विचार जेव्हा आमच्या कार्यकारिणीमध्ये आला तेव्हा अनेक सूचना आल्या आणि मग निश्चय असा झाला की ही सुवर्ण महोत्सवी वर्ष असं साजरं करायचं की येणाऱ्या कित्येक वर्षामध्ये या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा जो उरक आहे किंवा त्याचा जो साजरा करण्याचा जो उत्सव आहे हा लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे. मग आम्ही अनेक सूचना अगदी सदस्यांपासून मागवल्या, कार्यकारिणी सदस्यांनी दिल्या, विश्वस्तांनी दिल्या. ज्या ज्या लोकांचं या विश्रामधामामध्ये योगदान होतं त्या सगळ्यांनी सूचना दिल्या आणि सगळ्यांच्या सूचनांचा परिपाक म्हणजे आज ही वास्तू जी आहे ती भव्य दिव्य स्वरूपात तुम्ही पाहतात. सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की आम्हाला 5 स्टार अम्युनिटीज हव्यात, इथे आल्यानंतर विरंगुळा हव्या, विश्रांती हवी आहे. आणि जसं म्हटलं की जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला की या वास्तूचं नूतनीकरण करायचं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासमोर आणि मोठं आव्हान हे होतं की या वास्तूचा जो हेरिटेज दर्जा आहे त्याला कुठेही धक्का न लावता याचं नूतनीकरण करायचं आहे. अनेक सूचना आल्या आणि मग स्टुडिओ 2500चे जे संपूर्ण टीम आहे या टीमने अथक मेहनतीने हे स्वप्न सत्यात साकारलं. अगदी 5 स्टार अम्युनिटीज तुम्हाला मिळतील, बेडरूम्स आहेत, बाल्कनी आहेत, सनडेक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारवा निर्माण करण्यासाठी स्विमिंग पूल सुद्धा आहे. स्वप्न साकारत असताना अनेक माणसं या उपक्रमाशी जोडली गेली, त्यांचा उल्लेख करणं मला अत्यंत आवश्यक वाटते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीचा आभार मानतो, कारण ज्याच्यामध्ये माझा सहकारी कार्यवाह जो आहे शैलेंद्र शिर्के आहेत, माझे उपाध्यक्ष स्वाती गोसाळकर, राजेंद्र उज्जे आहेत, खजिनदार जगदीश भोळ आहेत आणि माझी संपूर्ण कार्यकारिणीची जी टीम आहे. इतकंच नव्हे, आमचे जे विश्वस्त आहेत ज्याच्यामध्ये राही भिडे आहेत, देवदास मटाले आहेत, अजय वैद्यजी आहेत, आमचा सगळ्यांचा प्रत्येक मुद्द्यावर एकमत होत होतं, कारण दिशा एक होती, विचार एक होता आणि काहीतरी भव्य दिव्य साकारायचं हे आम्ही नक्की ठरवलं होतं. आणि त्याचाच आज परिणाम तुम्ही पाहताय की आज 11 एप्रिलला ही वास्तू जी आहे ही परिपूर्ण झालेली आहे, स्वप्न साकारले आहेत. इथे तुम्ही या, आनंद लुटा, आपल्या कुटुंबासाठी. आपण जसं मी मगाशी म्हटलं की या संपूर्ण प्रवासामध्ये अनेकांनी योगदान दिलं, त्यांचा उल्लेख इथे करणं आवर्जून ठरेल. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे रामशेठ ठाकूरांचं घ्यावं लागेल. रामशेठजी, आम्ही संपूर्ण मुंबई मराठी पत्रकार संघ तुमचं खरंच आभारी आहे. तब्बल 70 लाखाची देणगी त्यांनी या नूतनीकरणासाठी दिली होती.
त्यानंतर कामगार नेते महेंद्र करत यांनी या वास्तूसाठी निधी आम्हाला दिला. आमच्या मुंबई मराठी पत्रसंघाचा इमारत निधी होता, त्यात अनेक सदस्यांनी आपापलं योगदान दिलं होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही या लोणावळ्यातल्या विश्रामधामात आलात की तुम्हाला जाणून येईल की ज्या प्रकारे ह्या विश्रामधामाची रचना करण्यात आली आणि बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे की ज्यातनं तुम्हाला इथे आनंद लुटता येऊ शकतो. मला असं वाटतं स्वप्न साकार झालेलं आहे. तुम्ही पाहिलेलं, आम्ही पाहिलेलं स्वप्न सत्यात झालेलं आहे. त्यामुळे इथे येऊन तुम्ही स्वप्न कसं साकारलंय बा, स्वप्न लुटा, आनंद लुटा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. नमस्कार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा येथील दिगो तेंडुलकर स्मृती मंदिराला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 50 वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष श्री राधाकृष्ण नार्वेकर यांनी शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांना बोलावून या स्मृती मंदिराचं उद्घाटन केलं होतं. आज या स्मृती मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने हे उत्तम काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मुंबई मराठी पत्रकार संघाचा विश्वस्त म्हणून मी कायम मुंबई मराठी पत्रकार संघासोबत आहे. नमस्कार, मी अजय वैद्य, विश्वस्त आणि माजी अध्यक्ष. मुंबई मराठी पत्रकार संघ ही 1941 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली पत्रकारांची संघटना आहे आणि ती देशातील सर्वात अग्रगण्य पत्रकार संघटना म्हणून ओळखली जाते. या पत्रकार संघाचं समाजातल्या सर्व प्रकारच्या मंडळींशी एक नातं होतं आणि त्यातूनच ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक दिगो तेंडुलकर यांनी लोणावळ्यामध्ये त्यांची असलेली एक जागा पत्रकार संघाला दिली आणि त्यात या ठिकाणी एक विश्रामधाम उभारण्यात आलं आणि त्याला तेंडुलकर स्मृती मंदिर असंच नाव पत्रकार संघाकडून देण्यात आलं. 50 वर्षापूर्वी ह्याचं प्रथम जे त्याचं उद्घाटन झालं होतं या वास्तूचं, त्यावेळचे मोठे नेते यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे दोघं उपस्थित होते. त्यानंतर ह्या वास्तूमध्ये अनेक मंडळी इथे येऊन गेली, अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले इकडे आणि म्हणजे पत्रकारांना एक हक्काचं असं विश्रांती ठिकाण की ज्या ठिकाणी त्यांना विश्रांती घेता येईल आणि काही लेखन करता येईल असा उद्देश यामागे होता आणि त्याप्रमाणे अनेकांनी इकडे लेखनसुद्धा केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही वास्तू अशा प्रकारे वाटचाल सुरू होती. दरम्यान आता 50 वर्षानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि ते आजच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे करण्यात आलेलं आहे आणि हे करण्यामध्ये सध्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. संदीप चव्हाण यांचं मला याबाबतीत विशेष कौतुक करावंसं वाटतं कारण त्यांच्याकडे जी एक ह्या बाबतीतली माहिती आणि काम करण्याची पद्धती आहे, कार्यपद्धती आहे, ती निश्चितपणे प्रशंसनीय आहे आणि त्यामुळे अशा अतिशय उत्तम प्रकारचं हे नवं विश्रामधाम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी आता त्यामुळे येणाऱ्यांना सगळ्या सुविधाही मिळतील आणि अनेकांना इथे येण्यात आनंद वाटेल आणि ज्याप्रमाणे पत्रकार येतील त्याप्रमाणे इतर लोकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित करत असतो. त्याप्रमाणे अनेक जण येतील आणि या वास्तूचं महत्त्व यापुढे अधिकाधिक वाढत जाईल आणि एक मोठी चांगली वास्तू म्हणून ती सगळ्या समाजामध्ये यापुढच्या काळात ओळखली जाईल याची मला खात्री वाटते. मी अनिकेत जोशी. मी पुण्यावरून आता आलो, पण मी मुंबई मराठी पत्रकार संघाचा प्राचीन काळापासून मेंबर आहे. हे जे तेंडुलकर भवन आपण इथे आहोत हे 76 साली बांधलं गेलं. 1976 राधाकृष्ण नार्वेकर तेव्हा आपले अध्यक्ष होते आणि साधारणपणे 41 वर्ष मी या वास्तूत येतोय. याचं स्वरूप आत्ता जे दिसतंय तुम्हाला हे अतिशय सुंदर आहे, देखणं आहे आणि ज्याला होमली वातावरण म्हणतो असं इथे मिळतं. लोक एकमेकांशी छान इंटरॅक्ट करू शकतात, 1-2 रात्री छान इथे घालवता येतील आणि सगळ्यात मला वैशिष्ट्य असं वाटतं की तेंडुलकर साहेब म्हणजे ज्या काळामध्ये आताच्या काळामध्ये लोक तुम्हाला 5 रुपये कोणी देणार नाही, त्या काळामध्ये त्यांनी आपल्या पत्रकार बांधवांना राहता यावं यासाठी घर, प्लॉट याच्या सकट पत्रकार संघाला दान केला आणि त्याच्यामध्ये पत्रकार संघाने छान वास्तू उभी केली जी आता मी सांगितलं त्याप्रमाणे पिढ्यानपिढ्या म्हणजे पत्रकारांच्या अनेक पिढ्या आता गेल्या, त्यांनी ही जपली आणि आताचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांचे विशेष आभार मानले पाहिजे संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमचे की त्यांनी ह्याचं एक सुंदर रिनोव्हेशन केलं. अत्याधुनिक सुविधा इथे दिलेल्या आहेत, त्यामुळे आता पत्रकारांनी 4 पैसे खर्च करून चांगल्या ठिकाणी राहण्याचा आनंद इथे घेतला पाहिजे असं मला वाटतं. हा वृक्ष खूप पुरातन काळापासून आहे आणि अतिशय गोड फळ मिळतं आणि ज्याला जामचे वेगवेगळे अर्थ आहेत. तो जाम तुम्ही खाता पॅकमध्ये मिळतो
एक जाम तुम्ही पिता तो पण असतो आणि हा आता खायचा जाम आहे. मला वाटतं हा जो सूट आहे, प्रत्येक सूटला आपण फळाफुलांची नावं देणार आहोत, तर ह्याला जाम सूट असं नाव द्यायला हरकत नाही, अशी माझी एक सूचना आहे. नमस्कार, मी गणेश पुराणिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागात उपजनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर मी मुंबई मराठी पत्रकार संघाचाही सदस्य आहे. ह्या पत्रकार संघाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर हे जे लोणावळ्यामध्ये आहे हे खरोखरच पत्रकारांनी अभ्यासकांनी भेट द्यावं असं हे स्मृती मंदिर आहे. अतिशय शांत निवांत जागा, अभ्यासाला आपली ऑफिसची कामं करायची असतील किंवा थोडंसं आपल्या नेहमीच्या मुंबईच्या कोलाहलापासून गर्दीपासून जर दूर राहायचं असेल तर हे अतिशय सुंदर रमणीय आणि माफक दरामध्ये उपलब्ध असलेली सेवा सुविधा मुंबई मराठी पत्रकार संघाची आणि सगळ्यांनी अनुभव घ्यावा अशी. दिगो तेंडुलकर म्हणजे ज्यांनी महात्मा गांधींचं पहिलं विस्तृत चरित्र 8 खंडांचं तब्बल 8 खंडांचं विस्तृत चरित्र ज्यांनी लिहिलं ते दिगो तेंडुलकर आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे भवन उभारलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शांतपणे वाचन करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, मी स्वतः गेली काही वर्ष याचा अनुभव घेतोय की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जेव्हा सवड मिळेल तेव्हा इकडे यायचं, एक 4-5 पुस्तकं सोबत ठेवायची आणि इथे आल्यानंतर ती आरामात आपली वाचून होतात. कुठलाही डिस्टर्बन्स नाही, काही नाही आणि अतिशय चांगली व्यवस्था, जेवणाची राहण्याची अतिशय चांगली व्यवस्था असते. तर मुंबई मराठी पत्रकार संघाने आत्ताच या सगळ्या भवनाचं परिसराचं स्मृती मंदिराचं नूतनीकरण केलंय आणि खूप चांगल्या सोयीसुविधा इथे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पूर्वी इथे मोबाईलला रेंज नसायची, त्याच्यामुळे काही महत्त्वाचा निरोप असेल, काही असेल किंवा एखादा मेसेज आला तर तो आपल्याला वेळेत मिळेलच याची खात्री नसायची. पण आता तुम्ही बघाल इथे तर फ्री वायफाय सगळ्यांना उपलब्ध करून दिलं आपल्याला. म्हणजे आपण इथे आल्यानंतर आपल्याला मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट नाही अशी समस्या येणार नाही. आपण आपला लॅपटॉप घेऊन किंवा मोबाईल घेऊन आपलं काम करू शकतो. AC आहे, स्विमिंग पूल एक छोटासा बांधलेला आहे, त्याच्यामुळे अतिशय चांगलं रिनोव्हेशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी आवर्जून म्हणेल माझ्या पत्रकार मित्रांना आवर्जून सांगेल की पत्रकार संघाच्या माध्यमातून इथे आवर्जून एकदा तरी भेट द्या आणि इथे दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर जे आहे त्यांची पुस्तकं, त्यांचं लेखन जे ठेवलेलं आहे त्याचं एक छोटंसं प्रदर्शन पण आहे, पण ते पण आवर्जून समजून घ्या, त्याला पण अवश्य भेट द्या, एवढं अवश्य सगळ्यांना सांगेल. धन्यवाद. नमस्कार, जयू भाटकर, सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळ. आज खऱ्या अर्थानं मुंबई मराठी पत्रकार संघाचा वाटचालीचा आपण जर विचार केला तर संघाच्या वाटचालीतला आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. हा पवित्र क्षण आहे. याचं कारण लोणावळा हे राज्यातलं नव्हे, देशातलं नव्हे तर जगातल्या पर्यटकांचं एक आनंद देणारं ठिकाण आणि अशा ठिकाणी पत्रकार संघाची जी वास्तू आहे या सुवर्णमहोत्सवी वर्षात या वास्तूचं जे नूतनीकरण होत आहे आणि जे झालं आहे, मला वाटतं ज्या पद्धतीनं ही वास्तू इथं नूतनीकरणानं सजली आहे याचं सारं श्रेय हे वर्तमान कार्यकारिणीला आहे. या संघाचे वर्तमान अध्यक्ष आमचे मित्र संदीप चव्हाण आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि मला खात्री आहे इथं येणारा, या वास्तूत येणारा प्रत्येकजण खऱ्या अर्थानं या परिसराचा आणि लोणावळ्याचा पर्यटनाचा आनंद निश्चित घेईल. आजचा मराठी पत्रकार संघाचा जो कार्यक्रम होता तो अतिशय सुरेख आणि चांगला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या वास्तूचं म्हणजे नूतनीकरण झालं आणि जी एक्सक्लुझिव्हली ही पत्रकार बंधू आणि बांधवांसाठी जी होती ती खऱ्या अर्थानं आज फार आनंदाची अशी गोष्ट होती. पत्रकारांनी च्या कार्यकारिणीनं घेतलेला अत्यंत चांगला निर्णय आणि अतिशय कमी वेळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे तो त्यांनी पूर्ण करून ते वास्तूचं जे आज लोकार्पण त्यांनी पत्रकार बांधवांना जे केलं ते अत्यंत कौतुकास्पद अशी बाब होती. आणि तसं आज त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितलं की पुढचे सुद्धा टप्पे जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीनं ते करणार आहेत. प्रशासन म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मुंबई मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य, या सगळ्यांचं मी राजेंद्र हुंजे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कैलासवासी दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर नूतनीकरण उद्घाटन समारंभासाठी आज आपण इथे सगळे जमलो आहोत. आजच्या सर्व मान्यवर पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी अध्यक्ष संदीप चव्हाण यांना करीन. त्यापूर्वी दिगो तेंडुलकर यांच्या
स्मृतिचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सर्व पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. याच दोघांच्या मदतीनं नूतनीकरणाचं काम पूर्ण झालंय. एक समन्वयक, दुसरे समिती सदस्य. कैलासवासी दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रमासाठी आज आपण सगळे या व्यासपीठावरती जमलेलो आहोत. गेल्या 50 वर्षापूर्वी या स्मृती मंदिराचं काम करण्यात आलं. बाबळेसाहेब वरती आहे ना. 50 वर्षापूर्वी या स्मृती मंदिराचं काम पूर्ण करून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांकरता हे खुलं करण्यात आलं होतं. गेल्या 50 वर्षांपासून याच्या नूतनीकरणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कामासंदर्भात वेगवेगळ्या कार्यकारिणींमध्ये चर्चा पूर्ण झाली. पण या कार्यकारिणीच्या वतीनं यंदा या नूतनीकरणाचं संपूर्ण काम पूर्ण करण्यात आलं. आणि या कामासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं असेल तर ते आमचे मानद सदस्य रामशेठ ठाकूर साहेबांनी. त्यांच्या सहकार्याशिवाय आजचं हे नूतनीकरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नसतं, हे तितकंच खरं आहे. पूर्वीचं स्मृती मंदिर आणि आजचं स्मृती मंदिर सर्व जुन्या नव्या सभासदांना आल्यानंतर पाहिल्यावर वेगळं वाटलं निश्चितपणे असणार आहे. अजूनही काम त्याचं काही बाकी आहे. पहिल्या टप्प्यातलं हे काम पूर्ण झालं. त्या पहिल्या टप्प्यातल्या कामाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन आज आपण पूर्ण केलं. आणि या कामामध्ये सगळ्यात मोठी भूमिका वेगाने पूर्ण करण्याची बजावली ती स्टुडिओ 2500चे राजू आणि मनोज यांच्या सगळ्या टीमनी. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत. केवळ 4 महिन्यात त्यांचं टेंडर सँक्शन झाल्यापासून 4 महिन्यात त्यांनी काम पूर्ण केलं. त्यामुळे तुम्हाला सॅल्यूट आहे. दिलेल्या वेळेत तुम्ही अतिशय सुंदर काम पूर्ण करून दिलं. आजच्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी अध्यक्ष संदीप चव्हाण यांना करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचा सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री महेंद्र शेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते. फक्त कामगार नेते नाही तर जगभरातल्या 7 खंडामध्ये फिरणारा कामगार नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. आता रात्री ते बॅग पॅक करून युरोपमध्ये चालले, बरोबर आहे ना शेठ? आणि नुकतंच अंटार्क्टिका मधल्या थंड -40, 50, 100च्या बर्फामध्ये ते फिरून आलेत. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे हे नेते श्री महेंद्र शेठ घरत. पुन्हा पुढचं घ्या. त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांच्यानंतर अध्यक्षांना विनंती करतो की आपण लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी यांचाही सन्मान करावा. टाळ्या वाजू द्यात, काही हरकत नाही. त्यानंतर लोणावळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक साबळे साहेब यांचाही सन्मान अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद संदीप. यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह श्री शैलेंद्र शिर्के यांना मी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. नमस्कार. ही नूतनीकृत वास्तू पाहून तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटला तो पाहूनच आम्ही भरभरून पावलो आहोत खरं. कारण या वास्तूकडे येणारी पावलं अनेकांची आहेत. अनेक वर्ष आपण या वास्तूत येत होतो, अनेक गोष्टी एकमेकांना सांगत होतो. हा प्रकल्प आता पूर्ण झालाय. यासाठी त्या सन्माननीय व्यासपीठावर बसलेली प्रत्येक व्यक्ती कारणीभूत आहे असं मी समजतो. मुंबई मराठी पत्रकार संघाचे खंदे आधारस्तंभ आमचे सन्माननीय सदस्य रामशेठ ठाकूर यांनी यात शब्दात पकडता येणार नाही एवढं अनमोल योगदान दिलंय. 50 वर्षांपूर्वी ही वास्तू जेव्हा उभी राहिली, या वास्तूकडे येणारा रस्ता, ज्या रस्त्यावरून आपण आपलं वाहन आजपर्यंत आणतो, तो रस्ता करण्यासाठी अनमोल सहकार्य देणारे श्रीधर पुजारी साहेब आज इथे आहेत. लोणावळा नगर परिषदेचे सीओ अशोक साबळे साहेब आज इथे आहेत. आत्ताच राजेंद्रने सांगितलं त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे झुंजार कामगार नेते महेंद्र शेठ घरत आज आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही सर्व उपस्थित आहात.
या वास्तूच्या जडणघडणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय असे ज्येष्ठ श्रेष्ठ आज माझ्यासमोर आहेत. मी या सोहळ्याला हृदय म्हटलं याला एक कारण आहे. कारण ही वास्तू केवळ वास्तू नाहीये. येथे पत्रकार आपल्या कुटुंबियांसमोर घालत असलेले विरंगुळ्याचे क्षण, विश्रांती नेहमीच त्यांच्या हृदयात असतात. काय पत्रकारांचे योगदान आणि पत्रकारितेचे महत्त्व तुमच्या इथे कोणीच जाणत नाही. पत्रकार आमचा नेहमीच कायम फ्रंटवर असतो, लष्कराच्या भाकऱ्या बांधत असतो, लोकांचे प्रश्न सोडवत असतो आणि या सगळ्या धुमचक्रीत तो होम फ्रंट मात्र विसरून जातो. कुटुंबियांना पण आपली गरज आहे हे त्याला माहिती असतं, पण ती सल कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडपून ठेवून दुर्लक्षित करून तो समाजासाठी नेहमी धावत असतो. या आमच्या सदोदित कार्यरत असणाऱ्या सक्रिय अशा पत्रकारांनी 2 घटका विश्रांती घ्यावी, त्यांनाही थोडासा विश्रांतीचा थांबा लाभावा, कुटुंबियांसमवेत एखादा दिवस घालवता यावा, यासाठी ही वास्तू पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार दिवंगत दिगो तेंडुलकर यांनी दिलेल्या जमिनीवर उभी राहिली. त्यांच्या स्मृती आम्ही आज या वास्तूत जतन केल्या आहेत. तिथे पत्रकार संघाचे सदस्य येतात, कुटुंबियांसमवेत येतात, विसावतात, ताजेतवाने होतात, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. या वास्तूशी निगडीत असंख्य आठवणींचा अल्बम आम्हा पत्रकारांच्या मनात आहे. अनेक उन्हाळे पावसाळे झेलताना ही वास्तू थोडी थकत चालली होती. तिला नवे रूप द्यायचा संकल्प आमचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि आम्ही सर्व कार्यकारिणींनी सोडला होता. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचं शिवधनुष्य स्टुडिओ 2500 आणि बीजी मेहता फर्म यांच्या टीमने किती यशस्वीरित्या पेललं हे आपण सर्वांनी आता अनुभवलं आहे. तुमच्या सदिच्छा आम्हाला मिळाल्या, त्यातूनच आम्हाला तुमच्याही भावना पोचल्या आहेत. त्यामुळे आज ही वास्तू एका देखण्या स्वरूपात साकारली आहे. आज या मंचावर ज्यांचा हात कायम देता राहिलाय असा खराखुरा लोकनायक, जनतेला न मागता देणारा एक दाता रामशेठ उपस्थित आहेत. आमच्या विनंतीचा स्वीकार करून ते त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून खास एवढ्यासाठी इथवर आले, याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. साहेब, पत्रकार संघ म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम करत असतो, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतो, पण त्यासाठी पत्रकारांना आपुलकीने वागवणाऱ्या तुमच्यासारख्या लोकनेत्याचे पाठबळही आम्हाला आवश्यक असते. पत्रकार संघाला तुमचे पाठबळ आम्हाला यापुढेही हवंय. पत्रकार संघाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा, असेच उभे राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या नूतनीकरणाच्या वास्तूसाठी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत योगदान दिलं आणि त्या योगदानाबरोबर ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला, अशांचा सत्कार माननीय रामशेठ ठाकूर, महेंद्र शेठ घरत आणि इतर पुजारी साहेब आणि काबळे साहेबांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा सत्कार करावा. सुरुवातीला कार्यकारिणीचा सत्कार अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसळकर, उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे आणि उपाध्यक्ष स्वाती. त्यानंतर कार्यवाह शैलेंद्र शिर्के, त्यानंतर पदसिद्ध सदस्य श्री नरेंद्र बाबळे सर. नाही यायला लागले सर, आता पण यायला लागले. नाही नाही आता 2 तारीख मी हात धरून आणतो तुम्हाला. या त्यानंतर कार्यकारिणी सदस्य श्री देवेंद्र बोगदे, श्रीमती राही घुरे, त्यानंतर विश्वस्त अजय वैद्य, आमच्या आणखी एक विश्वासू देवदास मंडळेकर,
रामशेठ ठाकूर मंडळ साहेबांशी संवाद साधला. श्री आत्माराम नाटेकर पूजन करला. श्री किरीट गोरे यानंतर या सर्व कार्यकारी सदस्यांनी इतर सर्व सहकाऱ्यांनी जोरदार कामाचा रेटा लावून धरला. त्यामुळे हे नूतनीकरणाचं शिवधनुष्य ही कार्यकारिणी पेलू शकली आणि तुमच्यासमोर नवी वास्तू नव्या स्वरूपामध्ये, वास्तू तीच, स्वरूप नवं, भावना त्याच, आठवणींना उजाळा नवा, अशा पद्धतीने आजचा हा सोहळा इथे पार पडतोय. लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव यांनाही विनंती करतो की या सत्कारानंतर आपण आमचा हा सन्मान स्वीकारावा. सुरेखाताई जाधव माजी नगराध्यक्ष लोणावळा नगरपालिका. काँग्रेसाचा फार परिणाम झालेला दिसतो. टाळ्या कोणाच्याच वाजत नाही. यानंतर सर्व सर्वांना पाहुण्यांना विनंती करतो की कैलासवासी देगो तेंडुलकर स्मृती मंदिर स्मरणिकेचं कव्हर प्रकाशित करावं. लवकरच ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येईल. म्हणून ती घेऊन वरती. ही स्मरणिका लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरपोच मिळेल. नूतनीकरणासंदर्भात निघालेली ही स्मरणिका आतापर्यंतच्या 50 वर्षांची आठवण घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्वागत प्रभाषण करावं. सन्माननीय व्यासपीठ, मी प्रत्येकाची नावं घेत नाही कारण मला माहिती आहे वरती तळपता सूर्य आहे आणि त्या तळपत्या सूर्याचं प्रेम तुम्हाला मिळतंय. त्यामुळे हा माझ्या हाताच्या उजवीकडचा कोपरा खाली आहे, त्यामुळे मी कल्पना करू शकतो की तिथे बसून शब्दसुमन ऐकणं किती सोपं असतं. त्यावेळी फार वेळ घेत नाही. परंतु आजचा हा जो क्षण आहे रामशेठ ठाकूरजी, 50 वर्ष आमच्या दिगो तेंडुलकर स्मृती मंदिराला झालेली आहेत. मुळात मुंबई मराठी पत्रकार संघ आपलं 84 वर्ष साजरं करते स्थापनेचं.
स्वातंत्र्यपूर्व काळातली ही संघटना आहे. आज योगायोग पार्क आज दिगो तेंडुलकरांचा स्मृती दिन आहे. आज महात्मा फुलेंची द्विशताब्दी आपण साजरी करतो आहोत आणि एक योगायोग आहे. म्हणजे असं म्हणता येईल की मुंबई मराठी पत्रकार संघाला एक 50 वर्षापूर्वी छानसं स्वप्न पडलं होतं आणि दिगो तेंडुलकरांच्या या जागेवर आपण एक विश्रामधाम स्थापन केलं. आणि मला आठवतं राधाकृष्ण नार्वेकर आमचे अध्यक्ष होते आणि मी जेव्हा जुनी स्मरणिका चालत होतो तेव्हा त्याने एका ठिकाणी असं गमतीने म्हटलं होतं की मला अध्यक्ष का केलं हे मला आज कळलंय, कारण या वास्तूचं पूर्ण इमारत उभी करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर कार्यकारिणी टाकलेली आहे. ती का टाकली याची मला पूर्ण काळजी आहे आणि ती समर्थपणे मी पेलवीन. आणि त्यांच्या श्रमातनं, त्यांच्या घामातनं आणि त्यावेळेच्या कार्यकारिणीतनं परिश्रमातनं ही वास्तू त्यावेळी उभी राहिली होती. 50 वर्षापूर्वीचं हे देखणं वैभव होतं. ज्यावेळी 2 वर्षापूर्वी आमची कार्यकारिणी अस्तित्वात आली त्यावेळी आम्ही असं ठरवलं की 50वं वर्ष कसं साजरे करता येईल. आणि मग अनेकांकडून आम्ही अनेक सूचना मागवल्या. त्यावेळी एक सूचना अशी होती की दिगो तेंडुलकरांचे हे जे हेरिटेज वास्तू आहे याला कुठेही धक्का न पोचवता त्याचं काय वेगळं नूतनीकरण करता येईल, त्याच्यामध्ये आपण काय सुविधा देऊ शकतो. आणि मग विविध सूचना आल्या. त्या सगळ्या सूचनांचा विचार केला आणि मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीचा आभार व्यक्त करतो की आम्ही सगळ्यांची तोंड एका दिशेने असल्यामुळे अगदी विक्रमी वेळेमध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. म्हणजे अगदी रामशेठ ठाकूर साहेब, गरज साहेब जेव्हा आले तेव्हा ते असं म्हणाले आणि ते गमतीने असं म्हणाले. मला आठवणीकडे म्हणून जी तुमच्यासाठी हे वाक्य त्या व्यासपीठावर सांगणं खूप आवर्जून आहे. ते असं म्हणाले की अरे एवढं, कारण 1 डिसेंबरला आपण इथे भूमिपूजन केलं होतं, आज 11 एप्रिल आहे आणि आपण आज त्या वास्तूच्या नूतनीकरणाचं पूजन करतोय. अत्यंत विक्रमी वेळेमध्ये काम तुम्ही नुसतं पूर्ण केलेलं नाहीये तर कलात्मकरित्या क्वालिटीद्वारे तुम्ही ती जपलेली आहेत. रामशेठ ठाकूरांचं एक वाक्य होतं आणि मला वाटतं वाक्यानंतर तुम्ही जरूर त्यांना दाद दिली पाहिजे. साहेब म्हणाले की आता आमची जी कॉन्ट्रॅक्ट आहेत तिथे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आम्ही ती कामं पूर्ण करतो, म्हणजे आमची कामं पूर्ण वेळेत होती. मला वाटतं यापेक्षा अजून दुसरी कौतुकाची छाप तुम्हा दोघांना वेगळी काय मिळणार. सो तुमचं दोघांचं मनपूर्वक मुंबई मराठी पत्रकार संघ आणि तमाम आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी ऋणी आहे. कारण तुम्ही केवळ त्याच्यामध्ये पैसा ओतलेला नाही, मला वाटतं तुमचं हृदय जो तुम्ही इथे ठेवलेलं आहे आणि आम्ही त्याच कलात्मकतेने ती वास्तू वापरू आणि त्याचं वैभव टिकू. कोणती वास्तू जेव्हा उभी राहते तेव्हा त्याच्यामध्ये नुसतं वीट आणि सिमेंट नसतो, त्याच्यामध्ये एक ओलावा असतो प्रेमाचा, ओलावा असतो घामाचा, ओलावा असतो मेहनतीचा. आणि मला असं वाटतं गेल्या 50 वर्षामध्ये या वास्तूने अनेक सुखदुःख अनुभवलेत. अनेक पत्रकारांची कुटुंब इथे आली राहिली, त्यांनी त्यांचा विरंगुळा या वास्तूमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या वास्तूच्या भिंती खरवडताना त्याच्यामधनं अनेक सुखदुःखांच्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतील. म्हणजे जसं मगाशी आमचे 2 ज्येष्ठ सदस्य इथे आले, 50 वर्षापूर्वी जेव्हा वास्तूचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते इथे हजर होते. माझ्या अंगावर असं काटा येतोय की आज 50 वर्षानंतर त्याच वास्तूचं नूतनीकरण पाहण्याचा योग त्यांना आला. मला वाटतं एकदा जोरदार त्या दोघांसाठी झालं पाहिजे. आमचा प्रसाद आहे की त्याचं वय जाणवत नाही. अजय वैद्यंचं थोडंसं वय दिसतं पण प्रसादचं वय दिसत नाही. प्रसाद अजूनही तरुण वाटतं. तो जेव्हा म्हणाला की मी 50 वर्षापूर्वी ते राहिलो, मी म्हटलं खरं बोलतोयस का रे, कारण त्याचा दाखला आम्हाला पाहावा लागतो, कारण त्याच्या चेहऱ्यावरनं त्याचं वय कळत नाही. पण तोही 50 वर्षापूर्वी बरोबर नाही 50 वर्षापूर्वी ते राहिला होता. आणि जेव्हा ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा तो आमच्या कार्यकारिणीकडे आला आणि त्याने आम्हाला असं विनंती केली की या वास्तूमध्ये पहिलं जेव्हा नूतनीकरण झालं तेव्हा पहिल्यांदा मी राहिलोय, त्यामुळे या नूतनीकरणाचं पहिलं बुकिंग करण्याचं भाग्य मला लावून देतं. या व्यासपीठावरनं प्रसाद आम्ही कार्यकारिणीच्या वतीने तुला शब्द देतो की पहिलं बुकिंग प्रसाद मुखर्जीचं नाव नसेल, पैसे घेऊन असेल, कोणतेही कन्सेशन नसणार आहे. तुम्हाला असं वाटतं एकदा जोरदार या कार्यकारिणीसाठी होऊन जाऊ देत की खूप परिश्रमाने. आणि विशेषतः मी दीपक म्हात्रे आणि प्रसाद मुकाशींचं नाव आवर्जून घेईन, कारण कोणतेही काम चालू असताना त्याच्यावर निरीक्षण ठेवणं, त्यातल्या बारकावे तपासणं आणि ते काम दिलेल्या योजनेप्रमाणे होतंय की नाही पाहणं हे खूप अवघड काम असतं, शिवधनुष्य असतं. कारण जसं मगाशी रामशेठ ठाकूर म्हणाले की एक घर बांधणं आणि एका संस्थेची वास्तू बांधणं याच्यामध्ये फरक एवढा असतं की संस्थेला एक बाप, घराला एक बाप असतो आणि संस्थेला 10 बाप असतात. त्यामुळे 10 बापांच्या 10 सूचना तुमच्याकडे येत असतात. पण सर सुदैवाने इथे सगळ्यांचा बाप एकच होता, त्यामुळे कोणत्या अडचणी आला नाही आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी हे काम केलं आणि वास्तूही उभी राहिले. वास्तूचा दिमाग आणि जसं मगाशी माझा सहकारी शैलेंद्र शेट्टी म्हणाला की तुमच्या चेहऱ्यावरील आनंद जो आहे, तुमच्या चेहऱ्यावरील अरे वा, ही जी 2 शब्द आहेत की आम्हाला मिळालेली खऱ्या अर्थाने मला वाटतं पोचपावती आहे. त्यामुळे एकदा कार्यकारिणीसाठी आणि एकदा तुमच्यासाठी हा टाळा वाजूया की एक नूतन वास्तू आपल्याला मिळालेली आहे आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. कारण वास्तू जेवढी छान आहे तेवढ्याच छान प्रकारे आपल्याला ती वापरायची आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये पुढच्या काळातल्या लोकांना सुद्धा या वास्तूचा आनंद तितकाच उठवता आला पाहिजे. दुसरं म्हणजे सीओ साहेब की आम्ही जो स्विमिंग पूल बांधलेला आहे आम्हाला कल्पना आहे की तिथे आम्ही जो रक्षक असतो तो नेमलेला नाहीये आणि आम्ही आधी कायदे तपासले. आम्हाला असं सांगण्यात आलं आमच्या इंजिनियरकडनं की 4 मीटरची उंची असेल तर ठेवावं लागत नाही.
तर आम्ही काम केलं 2 इंच आम्ही कमीच ठेवले. आम्ही 3.8 मीटरचं आम्ही उंची ठेवलेली आहे. आणि कायद्याचं पूर्ण परिपालन करणारी माणसं या सभागृहात इथे व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर आहेत. मला असं वाटतं आपल्या सगळ्या कुटुंबासाठी हा जो एक स्विमिंग पूल आहे, कारण बऱ्याचदा मला आठवते आम्ही लहानपणीच्या आई वडिलांबरोबर जायचो तेव्हा 5 स्टार हॉटेलमधले ते स्विमिंग पूल दिसायचे. लहानपणी आम्हाला तर कधी स्विमिंग पूलचा आनंद लुटता आला नाही, पण एक नक्की आता याच्या पुढची आपली जी पिढी असेल, आपल्या प्रत्येकाच्या मुलाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्विमिंग पूलचा आनंद लुटता येईल. मला असं वाटतं त्यांच्या आनंदात आम्ही सगळे आमचा आनंद शोधतोय, ही एक त्याच्यामध्ये महत्वाची मुद्दे आहे. दुसरं असं म्हणतात तर सगळी सोंग आणता येतात, सगळी सोंग आणता येतात. चेहऱ्यावर हसू सुद्धा आणता येतं, रडू लपवता येतं, परंतु पैशाचा सोंग आणता येत नाही. आमच्या हृदयामध्ये भावना होती की ही वास्तू उभारायची आहे, हृदयात अनेक कल्पना होत्या, दिमागात अनेक कल्पना होत्या, पण हृदयाच्या वरती जो किस्सा असतो, तो किस्सा जोपर्यंत भारदस्त नसतो, किस्सा जोपर्यंत जोरदार नसतो, तोपर्यंत कोणतीही स्वप्न पूर्ण होत नाही. आणि मला असं वाटतं आज या व्यासपीठावर रामशेठजी तुमचे आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. कारण असं म्हणतात की स्त्रियांचं वय आणि पुरुषांचा पैसा कधी सांगू नये, पण सर आज मी अभिमानाने सांगतो, आज ही जी वास्तू उभी राहिले त्याच्यामध्ये एकट्या रामशेठ ठाकूरांचे 70 लाख रुपयांचं योगदान आहे. घरत साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्याने आम्हाला पुरस्कृत केले. अनेकांचे हात आलेत, अनेक सदस्य स्वतःहून पुढे आले, त्यांनी सांगितलं की आम्हाला देणगी द्यायची आहे. अनेक सदस्य असे ते असं म्हणाल की आम्ही जी FD घेतो, म्हणजे जी ठेव घेतो, सुरक्षा ठेव, तर अनेक जणांनी सांगितलं की वास्तू तुम्ही एवढी छान बनणार आहात, आम्ही याच्यापुढे आमच्या सुरक्षा ठेव जे या पत्रकार संघासोबत कायम ठेवणार, जेणेकरून त्याचा व्याज जे आहे ते तुम्हाला वापरता येईल. तर अशा अनेक सदस्यांनी ज्याने आपल्या ठेवी ज्या आहेत या आमच्याकडे कायमस्वरूपी ठेवायला दिल्या आहेत, त्यांच्यासुद्धा मी अध्यक्ष आणि माझ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि एक सुंदर वास्तू आपण तयार केलेली आहे. अर्थात जसं मगाशी राजेंद्र म्हणाला की आम्ही जेव्हा ही नूतनीकरण करायचं शिवधनुष्य पेललं तेव्हा आम्ही 3 टप्प्यांचा विचार केला होता. पहिल्या टप्प्यामध्ये जी वास्तू आहे त्या वास्तूला कुठेही धक्का नव्हता, त्याचं नूतनीकरण करायचं, स्विमिंग पूल करायचं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचे जे केअरटेकर आहेत त्यांचे जे घर आहे त्याची रचना जी आहे ती थोडा व्यवस्थित करून त्याला थोडासा दिमाग देता येईल. आणि थर्ड स्टेपमध्ये जे लँडस्केप गार्डनिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर खाली जॉबला असं एक खड्ड्यामध्ये जी झाडं आहेत की त्या झाडांना थोडंसं मातीचं स्वरूप देऊन आपल्या लहान मुलं जर आली तर त्यांना एक थोडासा जंगल ट्रेकचा फील यावा. यासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये वरून अशी लाकडी ब्रिज करता येईल का याची चाचपणी चालू आहे. आणि मला आठवतं की मी जर त्यांचं नाव जर आज घेतलं नाही, आमचे पाथर्पेकर म्हणून आमचे सदस्य होते, त्यांनी जीवाचं रान करून इथे रान उभारलं होतं. म्हणजे आज जी आपण जंगल झाडी जी पाहतो आहोत या वास्तूमध्ये, त्या जंगल झाडीमध्ये लावण्यामध्ये पाथर्पेकरांचं खूप मोठं योगदान होतं. आणि त्याला गमती नेहमी असं म्हणायचो की पाथर्पेकर तुम्ही हे रान फुलवलं, तुम्ही तुमच्या जीवाचं रान केलं. आज पाथर्पेकर आपल्याच नाहीत, पण ते जिथे कुठे असतील तिथून आज पाथर्पेकर जर खाली पाहत असतील तर नक्की त्यांनी कौतुकाची ताब आमच्या कार्यकारिणीच्या पाठीवर मारली असतील. मला असं वाटतं की व्यासपीठाला अनेक जण आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, हृदयात खूप साठलेलं आहे, परंतु तुम्ही नेहमी आपल्याला भेटत असता. तुमच्या सूचना ज्या आहेत म्हणजे आम्ही जे केलं ते खूप परिपूर्ण आहे असं आम्ही मानत नाही. तुमच्या सूचनांचं संपूर्ण स्वागत होईल. तुमच्या सूचना असतील आम्हाला द्या, आमच्यापर्यंत या. काही कमी राहिल्या असतील तर त्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून मी घेतो, परंतु जर चांगलं झालं असेल तर त्याची जबाबदारी या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या आमच्या कार्यकारिणी सदस्यांची आहे. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आज ही एक सुंदर वास्तू तुमच्या ताब्यात देताना आम्हा कार्यकारिणीला नक्की आनंद वाटतोय. आणि पुढचे 2 टप्पे सुद्धा याच प्रमाणे आपण सगळेजण मला असं वाटतं तयार करूया. तो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद संदीप. यानंतर लोणावळा नगरपालिकेचे CEO श्री साबळे साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते श्री रामशेठजी ठाकूर सर, कामगार नेते महेंद्रजी घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष स्वाती मॅडम, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, लोणावळा नगर परिषद हद्दीमधील सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि या कार्यक्रमासाठी खास लोणावळा शहराच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय. प्रथमतः मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्यासोबत परवा दिवशी माझ्या ऑफिसला येऊन मला या कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रण दिलं, यासाठी मी त्या सर्वांचा
अत्यंत आभारी आहे. खरं तर पत्रकारांसारखं फार चांगल्या भाषेमध्ये मत आम्हाला मांडता येत नाही किंवा त्यांच्यासारखं फार चांगलं लिहिता येत नाही, परंतु प्रिंट मीडियाचं जे योगदान आहे त्या योगदानासंदर्भात थोडंसं मी आज आपल्यासोबत एक संवाद साधेन. प्रथमतः आजचा कार्यक्रम ज्यासाठी आयोजित केला, कैलासवासी दिगो तेंडुलकर लेखक पत्रकार यांनी जी जागा दिली, त्याच्यामध्ये जे विश्रामधाम 50 वर्षापूर्वी उभे राहिले त्याच्या नूतनीकरणासाठीचा हा आजचा कार्यक्रम, अत्यंत सुंदर अशी वास्तू उभी राहिली, त्याचं समाधान, त्याचा आनंद आपण मी आल्यापासून आज प्रत्येकाला भेटल्यानंतर मला तो जाणवला आणि ऑब्व्हियसली तो असला पण पाहिजे. संपूर्ण कार्यकारिणीनं जे काही परिश्रम घेतले त्याच्यामुळं ती वास्तू आज आपल्या पत्रकार बंधू बांधवांसाठी आज खुली झाली. चांगल्या अर्थाने एक काम झालं, त्याच्यासाठी तर आपणा सर्वांना शुभेच्छा. मी थोडस सरांच्या परवानगीने, अध्यक्षांच्या परवानगीने प्रिंट मीडिया याच्याबाबत थोडक्यात जे आहे माझं मत व्यक्त करेन. विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत आमच्या जडणघडणीमध्ये प्रिंट मीडियाचा फार मोठा रोल राहिला. आजही आपण सर्व आज खूप म्हणजे दिवसाला बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या इरामध्ये आपण आज जगत आहोत की आजची टेक्नॉलॉजी उद्या आउटडेटेड आणि उद्या नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती आपण पाहतो, अडॉप्ट करतो, वापरतो. अशा काळामध्ये सुद्धा सकाळी जो प्रत्यक्षात येणारा जो पेपर आहे, न्यूजपेपर, तो हातात घेतल्याशिवाय आणि तो वाचल्याशिवाय समाधान आणि आनंद जो आहे तर तो आजही मिळत नाही. मी कधीच पेपर ऑनलाईन वाचत नाही. अर्थात वेळ नसतो म्हणून वाचत नाही, परंतु पहिल्यापासून हाताला आणि जे आपल्या स्वतःला जी सवय लागलेली आहे तो प्रिंटेड पेपर हातात घेऊन त्याचा एक सकाळी म्हणजे आल्या म्हणजे उघडल्यानंतर एक स्मेल पण येतो. मी तुम्हाला सांगतो त्या शाईचा स्मेल सुद्धा जो आहे तर तो सुद्धा इतक्या सवयीचा भाग झालेला आहे की ज्यावेळेस म्हणजे आज जर सण असेल तर त्याची सुट्टी पेपरला उद्या देतात, असा तो तुमचा सुट्टीचा हे असतो, तर तो दिवस म्हणजे मिस होतो आमच्या दृष्टीनं. एवढं आम्ही तुम्हाला मिस करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण नेहमी भाषेचा अभिमान जोपासावा किंवा आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असावा असं आपण म्हणतो, परंतु ती भाषा जी आहे म्हणजे नक्की काय किंवा त्या भाषेची शक्ती जी आहे तर ती नेमकी कशामध्ये आहे, कशी आहे, हे विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला जे कळालं ते न्यूजपेपरमुळे कळालं. ते मी निर्विवादपणे सांगतो. अत्यंत चांगल्या लोकांनी लिहिलेले लेख, भारतकुमार राऊत सर असतील, कुमार केतकर सर असतील, सकाळचे कुवळेकर सर किंवा श्रीराम पवार सर, असे बरेचसे जे एडिटर, संपादक जे होते, तर यांचा आम्ही विद्यार्थी दशेमध्ये आम्ही नियमित वाचक होतो. आणि आमच्या विषयाला अनुसरून मग सुरेश भटेवरा सर असतील किंवा बाकीचे लोक जे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा घडामोडी याच्यावरती लिहित होते तर ते आम्ही वाचायचो. या गोष्टीमुळं खूप प्रगल्भता किंवा एक ओपिनियन मेकिंग ज्याला आपण म्हणतो ते तर आपलं कामच आहे. म्हणजे समाजाला दिशा देणं किंवा समाजाचं एक मत तयार करणं हा तर आपल्या कामाचा फार महत्त्वाचा आणि मोलाचा भाग आहे. परंतु या गोष्टीचा सर्वात जास्त जर लहान मुलाला झाला असेल तर ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या मुलांना झालेला असेल असं मला वाटतं. मी त्यापैकी एक आहे. म्हणजे जे कुठल्याही पुस्तकामध्ये मला वाचायला मिळालं नाही ते मी दररोज आपल्या न्यूजपेपरमध्ये वाचत राहिलो. त्याच्यावरती एक्झाम दिली, एक्झाममध्ये यश मिळालं आणि मी शासकीय अधिकारी होऊ शकलो. त्यामुळे माझ्या अधिकारी होण्यामध्ये फार मोठा आणि मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो प्रिंट मीडियाचा आहे असं मी आजही मानतो. आणि मी त्याचं खरोखर श्रेय आपल्या लोकांना देतो. इतक्या कमी वेळामध्ये, इतक्या कमी पैशामध्ये उपलब्ध असणारं माहितीचं इतकं मोठं साधन आजही कोणाच्याही हातामध्ये नाही. जगभर ट्रॅव्हल करणारा जरी माणूस तुम्ही पाहिला तरी सुद्धा
त्याला कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याला लिजर टाईम आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं त्याला जर कुठे व्यतीत करायचा असेल, एअरपोर्ट पासून तुम्ही कुठेही जावा, न्यूजपेपर तुम्हाला अवेलेबल नाही असं ठिकाण जगामध्ये कुठेही नाही. त्यामुळे जर तुम्हाला वेळेचा चांगला उपयोग करायचा असेल, लिजर टाईम आहे, तर मी न्यूजपेपर खरेदी करतो तिथं जो अवेलेबल असेल तो, आणि मी तो वाचायला सुरुवात करतो. याच्या पाठीमागची एक भूमिका अशी पण आहे की मुलांना घेऊन कधी डॉक्टरांच्याकडे अपॉइंटमेंटला जरी गेलो आणि वेटिंग असेल तरी तिथे सुद्धा न्यूजपेपर असतो. तो कालचा असला तरी माझ्या दृष्टीनं ती रद्दी नसते, कारण कोणी ना कोणी त्याच्यामध्ये चांगलं आर्टिकल किंवा चांगली इन्फॉर्मेशन दिलेली असते. भले तो कालचा असू द्या, परवाचा असू द्या, तो मला वाचायची जरी संधी मिळाली तरी मला असं वाटतं की माझ्या ज्ञानामध्ये कुठंतरी आज भर पडली. मी नेहमी हाच विचार करतो की माणसानं शेवटपर्यंत एक विद्यार्थी राहिलं पाहिजे आणि सतत शिकत राहिलं पाहिजे. अर्थात आपण पुस्तकं वाचण्या इतका लिजर टाईम आजच्या धकाधकीच्या किंवा खूप व्यस्ततेमध्ये मिळणं कठीण आहे, परंतु न्यूजपेपरमधून आपण ती जी लॅक्युना आहे किंवा एक म्हणजे कमतरता आहे तर ती भरून काढू शकतो असं मला वाटतं. नेहमी मला प्रवास खूप असतो, मला खूप मिटिंग्सला मुंबई पुणे या ठिकाणी जावं लागतं, त्यामुळे गाडीमध्ये नेहमी पुस्तक ठेवतो, न्यूजपेपर राहतात. जे घरी वाचता येत नाही किंवा तर ते प्रवासामध्ये मी नेहमी वाचत राहतो. वेळ कमी मिळतो तरी सुद्धा आजही न्यूजपेपर रिडिंग जे आहे तर ते कधीही ते सातत्य अजून गेलेलं नाही. त्यामुळे मी युवकांना सुद्धा नेहमी सांगतो की सर्वात चांगलं जर तुम्हाला भाषा शिकायची असेल तर त्याच्यासाठी न्यूजपेपर सारखं दुसरं माध्यम नाही आणि त्याच्यासारखं माध्यम असूच शकत नाही. त्यामुळे भाषेची ताकद जर तुम्हाला कळायची असेल तर तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे. कमीत कमी जागेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एखादा विषय कशा पद्धतीनं मांडावा हे तुम्ही संपादकांकडून शिकावं आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत, परंतु न्यूजपेपरमधून मी भारतकुमार राऊत सर असतील किंवा कुमार केतकर सर असतील यांना सदैव भेटत राहिलो. मी प्रत्यक्ष आजपर्यंत कधी त्यांना भेटलो नाही, परंतु त्यांच्या लेखनातून मी भेटत राहिलो. गोविंद तळवळकर सरांसारखे आज आपल्याकडे हयात नाहीत, परंतु ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असताना राज्याच्या नेतृत्वाला एक दिशा देण्याचं काम जे आहे ते सुद्धा त्यांनी केलं. इतकं महत्त्वाचं काम आपण सर्व लोक करतात. आपल्या सर्वांसाठी आज या वास्तूचं जे आहे तर ते एक प्रकारचं लोकार्पण जे आहे आपल्याच कार्यकारिणीनं केलं ही खऱ्या अर्थानं सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची अशी बाब आहे. काहीतरी आपल्यासाठी चांगलं होतंय याचा आनंद आम्हाला सुद्धा आहे. एक अधिकारी म्हणून आपणासाठी जर मी काही करू शकलो तर माझ्याकडे कधीही या, हक्कानं या. शासन सदैव आपल्या सोबत राहणार. मला या कार्यक्रमाला बोलवलं, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्यासाठी आपले अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते यांचे मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. प्रिंट मीडियाच्या योगदानामुळे मी इथपर्यंत यशस्वी प्रवास करू शकलो त्यासाठी मी प्रिंट मीडियाचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आपला फारसा वेळ घेत नाही कारण खूप काही लोक आहेत जे बोलणार आहेत आणि आपणही त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. पुन्हा एकदा आपणा सर्वांसाठी मी ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. दिगो तेंडुलकर विश्रामधाम आज ज्याचं उद्घाटन नूतनीकरणाचं होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षाने ज्यांच्या हस्ते लोकार्पण झाले हे खऱ्यानंतर दानशूरतेचा एक दीपस्तंभ जर बोलला तर वावगं ठरलं आहे ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आपण ज्यावेळी भूमिपूजन माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते केला तर 4 महिन्यात ही वास्तू उभी राहील हे म्हणजे कोणी सांगू शकत नव्हता. आणि ते सुद्धा संस्थेची वास्तू उभं करणं 100% संदीपजी तुम्हाला, तुमच्या टीमला आणि त्या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आर्किटेक्टना सॅल्यूट. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि रामशेठ ठाकूर साहेब गेली 50 वर्ष मी त्यांना पाहतोय म्हणजे लहानपणापासून. त्यांचा एक फोटो होता, त्यांचे सासरे आदरणीय स्वर्गीय भगत साहेब जे सभापती होते ते दाखवायचे आम्हाला, बघा हे ग्रॅज्युएट झालेत. त्यांचं पदवीदानाचा एक फोटो त्यांनी दिवाणखान्यात लावलेला होता. यांना तुम्ही फॉलो करा. मी आयुष्यभर त्यांना फॉलो करतो. मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असतो तर मी माझोडोकला लीडर म्हणून कामगार लीडर काम करतो. मला जिल्हा परिषदला येऊन सांगितलं उभा राहा, काम धंद्यात आणला. आणि रामशेठनी किती दान केलं म्हणजे आता मी 50 वर्षे फार जवळून पाहिलो. 2 वेळेला ते खासदार झाले.
दोन्ही वेळेला मी इलेक्शन एजंट होतो. फार जवळून सर्व त्यांचा कारभार, त्यांचा सेनापतीच होतो मी. म्हणजे अनेक नुसती मंदिरं नाहीत, शालागृह नाहीत, अनेक लोकांचे संसार, अनेक लोकांना नोकऱ्या, आणि कुठं असं तुम्हाला गाव दिसणार काय जिथं मंदिर असेल, शहागृह असेल, दत्तक विद्यार्थी असेल, कोण फॉरेनला जाणार, कोण आजारी आहे, सगळीकडे त्यांनी दानधर्म किंवा त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. निश्चितपणे आज आपले ते मानद सदस्य आहेत, म्हणजे आपल्या कुटुंबातील एक आहेत. आमचं ते रामप्रहर असं पत्र आहे. आम्ही दीपक आता समोर बसलाय, तो आमचा मल्हार जो पण मी निर्माता होतो त्याचा, आणि ते एक चॅनल होतं त्याचा संपादक होता. आणि निश्चितपणे सांगितलं 87 पासून मी कामगार क्षेत्रामध्ये आहे. अनेक लोक तुम्ही बातम्या आमच्या लिहिल्या असाल, कारण कामगार क्षेत्रात रोजच बातम्या द्यायला लागतात. परंतु प्रिंट मीडियाच्या बाबतीत आपण पाहतोय का जी राधाकृष्ण नार्वेकरांचं आपण नाव आता पाहिलं, ज्यांनी ही अध्यक्ष झाल्यानंतर वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न केला. मी संदीपजी आपल्याला सांगेल का, अध्यक्ष झाल्यानंतर त्या पदाचा फायदा संस्थेला झाला पाहिजे. मी या संस्थेचा आहे, संस्थेला वाहून घेतलं पाहिजे, असं काम या कार्यकारिणी केलं. वन्स मोर द्यायला हरकत नाही तुम्हाला, कारण अजून एक मजला पुढे चढवायचा आहे. संदीपजींकडे स्किल आहे, टीम मजबूत आहे. जसं आता सरकार आहे, मी जरी काँग्रेसचा असलो तरी येत आहे, तर आमच्यातनं बोललो तर सरकार एक स्ट्रॉंग असेल. जसं सांगलं की काँग्रेसचं सरकार होतं, जयराम रमेश तिथं मान्यताच द्यायचं नाही, प्रोजेक्टच अडकून गेले. विकास जर नाही झाला तर होणार नाही. मोदींच्या राज्यात काय का असे ना, पण त्या अधिकाऱ्याची हिंमत नाही का पर्यावरणाची एनओसी देत नाही, काय नाही, म्हणून तो अटल सेतू झाला, म्हणून तो एअरपोर्ट झाला. आणि गरज आहे, मी जगभर फिरतोय, मी जगाचा लीडर आहे. मी जेव्हा आयलोला लीड करतो देशाला, किंवा ITFचा व्हाईस चेअरमन म्हणून मी जगातल्या 100 देशांमध्ये जातो. फिरायची हौस आहे मला. आता माझी मीटिंग आहे बर्लिनला, पण मी मॅडमला मिसेसना सांगितलं आम्ही दोघं फिरतो जगभरात, सगळे 100 देश झाले, 7वा खंड झाला. परंतु मग आम्स्टरडॅमला जायचं आहे का, आपण 16 वर्षापूर्वी टुलिप सिलसिला गार्डन आपण पाहतो ना, सिलसिला पिक्चरचा गार्डन, आपल्याला एकदा त्या गार्डनमध्ये जायचं. म्हणून मग उद्या चालू पहिल्यांदा आम्स्टरडॅमला, मग पुन्हा येताना झुरिकची फ्लाईट मिळते. झुरिक म्हणजे स्वित्झर्लंडला आपण जातोय बर्लिनवरून, तर मग आपण असं करूया ना, 19 तारखेला नियमानुसार, म्हणजे अक्षय तृतीयेला दोघांचं लग्न झालं होतं, 5 तारखेला ती 5 मेला अॅनिव्हर्सरी येईल, नियमानुसार अॅनिव्हर्सरी येते. मी त्याला सकाळी सांगितलं, अरे बाबा मी 17-18 रिटर्न आहे, 3 दिवस स्वित्झर्लंडला जगाच्या स्वर्गात जातोय, आणि अॅनिव्हर्सरीला तिथं ट्रॅव्हलिंग करून यायचं काय गरज नाही, 4 दिवस वाढव, आरामात येतो. इथं का दुनिया माझ्यावर थांबलेली नाही, पण आयुष्यातलं क्षण काय जिंदगी न मिलेगी दोबारा, पण माणूस म्हणून जन्माला येता येणार नाही. आता जे 50 वर्षापूर्वी अतिशय तरुण असणारे पत्रकार होते, जेव्हा याचं उद्घाटन झालं, आज त्यांना समाधान असेल तर बाबा ही वास्तू आता कुठल्या अवस्थेला चालली होती, आणि आज त्याची गरज आहे. आणि कोविड नंतर या विश्रामधामांची काय गरज वाटायला लागली, बसायला लागली का, आता लोक तुम्ही जा, कुठंही जा, कुठल्या तीर्थक्षेत्राला जा, कुठं तुमच्या हिल स्टेशनला जा, फ्रायडे सॅटर्डे संडे भरलेलं आहे, हॉटेल्स मिळत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला याचं खरं महत्त्व आता समजायला लागेल. अतिशय सुंदर आपण बनवलेलं आहे, स्विमिंग पूल बनवलेलं आहे. मला त्यांनी सांगितलं शेखनी मदत केली आहे, माझी काय गरज असेल त्यांना मी सांगितलं, जाहीर केलं होतं, तो थांबा मला दुसरीकडे गरज आहे. तिथं गरज असेल तिथं मी 100% आहे. रामचितनी नुसती मदत नाही केली, तर रामचितनी अशी माणसं पेरली. मी एकमेव माणूस सांगतो का, यांच्याबरोबर काम केलं, सगळं केलं, पण त्यांना मी फॉलो करतो. रुपया दिला तर 5 रुपये परत येत आहे, कोटी रुपये दिले तर 2 कोटी, तर कोटी दिले तर कोटीची घरं दिली मी, कोणाला बंगला दिले, 18 त्यांना चांगले 15 बंगले दिले, सगळ्या चाव्या त्यांच्या असते दिल्यात मी, फ्लॅट दिले, सगळे दिले. मला कमी नाही पडला. स्वतः राहायला एकच घर बस आहे, 10 घरं काय करायचे आहे, पण मी समाजासाठी काम करतो, त्यानं मला चूज केलाय, तर तू समाजाला द्यायची तर परत येशील. आणि मला याच्यामध्ये इन्सेंटिव्ह काय, तर मी आता आम्स्टरडॅमला जाऊ शकेल, मी स्वित्झर्लंडला जाईन, चांगल्या हॉटेलमध्ये राहील, हा माझा इन्सेंटिव्ह. बाकी मला 14-16 तास काम करायचंच आहे. बाकी आता ते गेलेत काँग्रेस सोडून, मला काँग्रेसचा भारत व्हावाच लागतो. आणि पैशाशिवाय आता निवडणुका होत नाही, तरी 2 जिल्हा परिषद मी आणल्या. सांगितलं शेठ बाबा 2 होते काँग्रेसच्या, 2 शेका पक्षाच्या 23 होते आमच्याकडे रायगडमध्ये, ते 0 झाले. आता निवडणुका जिंकणं पैशाशिवाय कामच नाही, आणि काँग्रेसचा आता बॅकबोन म्हणून मला काम रायगडमध्ये करावं लागतंय. पण ते काम त्यांनी पूर्वी केलं, पण ते ठेवून गेलं मला. बा तू आता बघ, मी पुढे चाललोय, आता वनवास संपला किंवा पुढे जाणार आहे मी, या चपला तू सांभाळायच्या आहे. त्याला मला काँग्रेस काही सोडता येत नाही, आणि काँग्रेसचा सगळा आता मला खर्च करावा लागतो. आणि म्हणून लोक विचार, तुम्ही कधी लोक विचार, रामशेठांनी तुम्ही फार क्लोज आहेत, मेवणे आहेत, त्यांनी राजकारणात आणलं, मी नव्हतो राजकारणात, मी कामगार पुढारी होतो, आणि त्यांनी मार्ग दाखवला. आपण आमच्या विचारात एक आहोत. आमच्या भागात जेवढी विकासाची कामं झाली एकत्र असल्यामुळं ती कुठल्याही भागात नाही.
आणि ज्या ज्या गोष्टी आमच्या लोकांना पाहिजे त्या त्या त्यांना सांगायचं. ते कधी नाही म्हटलं नाही. आता थोडाफार हातभार मी लावतो. मग इथं जे काय हातभार लावण्याची गरज असेल संदीपजी त्या पद्धतीने मी करणार. मी तुम्हाला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाला खरोखर वन्स मोर द्या एवढी विनंती करतो. कारण पुढचं काम करून घ्यायचं असेल तर 100% आणि अतिशय ऍक्टिव्ह कार्यकारिणी आहे आणि या पद्धतीने काम करणारा मला कार्यकर्ता अध्यक्षाच्या सारखा दिसत नाही. म्हणून त्यांना सांगतो का तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आमचे श्रीधर पुजारी साहेब या तुमचा कार्य 2 शब्द. माफ करा मी विसरलो. माझी मधली भूमिका महेंद्र शेटनी घेतल्यामुळे मी मध्येच विसरून गेलो. मी पण फार काय वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर ही वास्तू आमच्या लोणाळ्यात आहे त्याचा मला फार अभिमान. आता बघा 50 वर्षापूर्वी किती दूरदृष्टी होती. ज्यांनी हे पत्रकार संघ उभे केलं, मुंबई मराठी पत्रकार संघ, आणि ही वास्तू उभी केली आणि आज जगले 50 वर्ष झाले आणि 50 वर्षापूर्वी त्यांची दूरदृष्टी होती की लोणाळ्यात हे वास्तू असावी. आपले पत्रकार चांगल्या जागेवर थोडा आराम करावा. कारण पत्रकारांची काय, आम्ही राजकारणात असल्यामुळे पत्रकारांची काय व्यथा आहेत हे देखील मी चांगलं बोलू शकतो, पण वेळ कमी आहे. पण तरी देखील या वास्तूला माझ्या शुभेच्छा. आता ह्या जरी जुन्या वस्ती असल्या तर आता चांगल्या पद्धतीने ते बनवले. आजच्या युगाला काय लागतंय, आज आलेल्या माणसाला काय लागतं त्या सगळ्या वस्तू त्यांनी इथं दिलेल्या आहेत. लोणा सुद्धा हे थंड हवेचंच ठिकाण आहे आणि चांगलं ठिकाण आहे. त्यामुळे लोणाची देखील आपण सर्व पत्रकारांनी चांगली प्रसिद्धी घ्यावी. लोणात जास्तीत जास्त पर्यटक यावे यासाठी सगळ्यांनी मदत पत्रकारांनी करावी ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीधर शेठ, तुम्ही खरं तर राजकारणात नाही टीव्हीत पाहिजे होतं. वेळेत संपवलं भाषण. ते टीव्हीचा अँकर म्हणून सांगतो की एका शब्दात संपवायचं तुम्ही बरोबर तेवढ्याच वेळेत संपवलं. तुम्ही टीव्हीमध्ये जास्त पाहिजे. एकदम परफेक्ट बाईट द्यायला राजकारणी आहात तुम्ही. धन्यवाद. लोणावळा पर्यटन क्षेत्र आधीच आहे, पण त्याच्या आमच्यासारख्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्ही ते निश्चितपणे पुढे अजून वाढवण्याचा प्रयत्न करत राहू. पर्यटक वाढवण्यासाठी प्रयत्न करू. महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटबरोबर आपल्याला काही करता येईल का त्याच्याबरोबरही आपण मिळून काही करू. आणि आजच्या या कार्यक्रमाला लोणावळ्यातले देखील काही आमचे पत्रकार बांधव उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो की आपण इथे येऊन हजेरी लावून आमच्या या कामाचं कौतुक आपल्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून कराल. शेवटी ज्यांच्या आधाराने आणि ज्यांच्या पाठबळाने ही वास्तू उभी राहिली ते आमचे मानद सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलू. लोणावळा येथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या कैलासवासी जी गो तेंडुलकर स्मृती मंदिर विश्रामधाम या विश्रामधामाचं नूतनीकरण नंतरचं उद्घाटन आज होत आहे आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित राहून ज्यांनी आपल्याला छान सुंदर दिला, संदेश दिला ते महेंद्र घरत, आपल्या ह्या मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण साहेब, माजी अध्यक्ष, या कार्यकारिणीचे सर्व सदस्य, आपले इथले नगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष, सर्व उपस्थित मान्यवर, त्याचबरोबरीनं नगरपालिकेचे CEO अशोक साबळे अशोक साबळे, उपस्थित सर्व मान्यवर, अतिशय ज्येष्ठ पत्रकार आहेत ते त्याची सगळ्याची नावं घ्यायला पाहिजे. ते सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व आमंत्रित पाहुणे मंडळी, सुरुवातीलाच पत्रकार संघानं लोणावळा इथे बांधलेल्या या कैलासवासी दी गो तेंडुलकर स्मृती मंदिर विश्रामधामाचं नूतनीकरण केलेल्या इमारतीचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. तळपता सूर्य आग फेकतोय तरी देखील आपण इथं बसलोय बघतोय त्याचं जाणवत नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे बघतायत, तुमचं काम चांगलं झालंय म्हणून मला आनंद आहे, म्हणून काय जाणवत नाही. तर इथं आपल्याला पाहायला गेलात तर आता हे माझ्या ज्यावेळेला भूमिपूजन केलं त्यावेळेचे फोटो इथे समोर दिसत आहेत. काय छान सुंदर असा फोटो आहे. सर्वच्या सर्व मी पण त्याच्यात आलेलो आहे ना, तुम्ही सर्वात मी पण आलो आहे आणि इतकं सुंदर
की कुठेतरी आपली ही टीम जी आहे पत्रकारांची, आम्हाला बरोबर घेऊन तुम्ही कुठेतरी काश्मीरला गेलात किंवा महेंद्र स्वित्झर्लंडला गेलात आणि तिथला फोटो काढलेला असा दिसतंय. सभोवताली संपूर्ण हिरवगार आहे. परिवारांच्या दृष्टीनं शिवसाहेब त्यांनी काही अजिबात नुकसान केलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचं भाषण तुम्हाला करायला काही हरकत नाही. नाही तर अधिकाऱ्याला अडचणीचं असतं की अरे हे झालंय ते झालंय ना, अधिकारी जाऊन त्यांनी काय पाहिलं असे बोलतात. पण तुम्ही इतके पट्टीतले वक्ते आहात, ते भाषण जे केलं ना छान अगदी. म्हणजे त्यांचा एक मुद्दा फार चांगला होता की वर्तमानपत्राशिवाय आपल्याला करमतच नाही. खरंच बघा ना, तुम्हाला होळीची सुट्टी असेल, आणखीन कुठली सुट्टी असेल आणि दुसऱ्याची जर वर्तमानपत्र हातात नाही आलं तर आपण बेचैन होतो. अरे वर्तमानपत्र आलं नाही का, म्हणजे अशी आपली सगळ्यांचीच जवळजवळ अवस्था होत असते. अगदी याच्यावर तुमच्या केबलवर आपल्या टीव्हीवरती मोबाईलवरती अनेक संदेश जरी आले उलटे सुलटे असतात, पण त्यावरती विश्वास कोणी ठेवायला नाही. पण ह्याच्यामध्ये जे प्रिंट मीडियामधले जे बातम्या येतात तर त्याच्यावर त्या काही 100% खऱ्या असतील तशातला भाग नाही, पण बहुतांशी खऱ्या असतात आणि त्याला चॅलेंज करता येतं नाही तर असं असतं. तर त्यामुळं आपल्याला हे चांगलं काम हे पत्रकार मित्र तुम्ही करत आहात. आता यांचं मी अशोक साबळे सरांचा मुद्दाम उल्लेख केला की असेच जर असे आमचे पंचायतीचे सभापती होते, कोण आपले अशोक साबळे, माणगावला, रायगडमध्ये माणगावला, नंतर ते आमदार पण झाले. तुमचं भाषण इतकं चांगलं आहे तुम्हाला पुढे मागे संधी आहे. चांगलं भाषण होतं. काय बघा, आम्हाला त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती. मी आता राजकारणी आहे की नाही मला माहीत नाही. मी पक्षाचा पदाधिकारी आहे, भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणी पण आहे, पण मी वर्षोनुवर्ष मिटिंगला जात नाही. जवळजवळ मला भाजपमध्ये गेलेला 10 वर्ष झाली. 10 वर्षात एक 4 ते 5 मिटिंगला गेलोय, म्हणजे वर्षाला 2 वर्षाला 1 मिटिंगला गेलोय अशा प्रकारचा आहे. कधीतरी पनवेलला आमचे मंत्री संत येतात, भेटतात, किंवा CM साहेब विशेष करून आले तर मी नक्की भेटतो. आमचं आता पनवेलला महत्त्व चढलेलं आहे, कारण का खारघरमध्ये इकडं तिकडं मोठमोठे आता ग्राउंड्स आहेत, उद्घाटन होत आहेत. त्याच्यामुळं PM साहेब सुद्धा तिथं बऱ्याच वेळा येत असतात. त्यामुळे त्यांच्या स्वागताला जायची संधी मला मिळते. पहिल्या स्वागताला रामशेठ ठाकूर असतो, बाकीच्या वेळेला मी साधारण म्हणतो आता बाकी आहेत ना, आमदार आहेत, बाकी पदाधिकारी त्यांनी करून घ्या. पण एक गोष्ट अशी आहे की आपल्याला मानसिक समाधान असणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि मी आता पत्रकारांच्या बरोबर पहिल्यापासून आहे. म्हणजे मला पत्रकार मित्र काही लोक म्हणतात पनवेलमध्ये पत्रकार मित्र, म्हणजे कारण माझ्याकडे आलेली पत्रकारांची संख्या जी आहे ना ती सुरुवातीला 5-7च होती. ज्यावेळी एका पक्षात मी कामकाजाला सुरुवात केली, म्हणजे तो कालखंड होता 76-77चा वगैरे. त्याच्यानंतर 10-20 झाली, त्याच्यानंतर 40-50 झाली. आता त्याच्यानंतर आज जवळजवळ 110-120 म्हणजे साधारण साप्ताहिक आणि म्हणतो पनवेलमध्ये निघतात. पनवेलमधल्या म्हणतो मी, बाकी नाही आहे. पण जरा काय झालं की ही पत्रकार संघटना वेगळी, ती वेगळी. इथं मी मात्र बघतोय तर अख्खी मुंबईची एक पत्रकार संघटना आणि ती एकमुखानं काम करते. काम सुद्धा चाललंय ते एकमुखानं. बघा, माझे अध्यक्ष समोर बसलेत, रागवत नाही, काय नाही. मी खरंच नको येतो, म्हणजे मी नाही खरंच उभं आहे त्याच्यातून. त्यांच्या अगोदरचे असतील काय असतील ते म्हणता आले, माझी तुमचे काहीतरी होते ना अध्यक्ष होते, आता विश्वस्त आहेत. आणि ते तुम्ही बसवलेलं नाटक त्यात काम करायला तयार झालं आणि प्रमुख भूमिका केली. अरे काय मॅडम, तुमची पण भूमिका एकदम इतकी छान झाली, सगळ्यांच्या भूमिका चांगल्या झाल्या. पण असं वाटलं ही नाटक कंपनीच आहे, पत्रकार कसं नव्हे तर ही नाटक कंपनीच आहे अशा प्रकारचं. आणि योगायोगाती असे चांगला. मी पत्रकार संघात गेलो होतो न, माझ्या हस्तेच ते तुमच्या तालमीचं जे संहिता पूजन माझ्या हस्ते केलं. आणि पुन्हा नाटक छान झाल्यावर पुन्हा पनवेलच्या नाट्यगृहामध्ये अगदी छानदार प्रयोग केलं. म्हणजे मला वाटलं की आता प्रसिद्ध अशा नटांचे नाटके आणण्यापेक्षा तुमच्याचकडे अशा तुमची नाटकं तुम्ही बसवली एक दोन तर तीच वारंवार लावावी अशा प्रकारचं काम केलं. पत्रकार हा नाटकी असतो की नाही मला माहित नाही. नाटक करताय तुम्ही, आता तुम्ही करताय मला मी पाहिलेलं आहे. पण तो बातमी देतो खरी खोटी, थोडी तिखट मसाला पण लावतो. तर तिखट मसाला लावल्याशी ती गोड होत नाही, तर ते चालतं. पण ते एकदम अगदी उलटी देऊ नका म्हणजे झालं. बातमी जी असते ना ते एकदम उलटीच्या सुलटी, म्हणजे कोणाचा अपमान होईल, जास्त होईल अशी नाही आली चालेल. पण मला अभिमान वाटतो की मराठी पत्रकार संघ हा अतिशय सिद्ध मराठी पत्रकार संघ हा ते छान सुंदर आणि चांगलं काम करतोय.
आणि त्याच्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतोय की तुम्ही मला त्याच्यामध्ये मानस सदस्य सुद्धा केलात, तर त्याच्यामुळं आता मी आपल्यातलाच आहे, तुमच्यातला नाही म्हणत, मी आपल्यातलाच आहे. आणि मला तुम्ही मान 2दा दिला इथं, भूमिपूजनाला पण आणि उद्घाटनाला पण. देणगी देणं माझा धर्म आहे, मला काय नाही, मला जो येईल त्याला 2-5 हजार, 10,000, 25,000 देऊळ असलं की 50,000, 1,00,000 हे मी देणगी देत असतो. त्याच्यामध्ये मला वाटतं महेंद्राने मग सांगितलं तुम्हाला, मला आलेल्या उत्पन्नापैकी 20 ते 25% दरवर्षी मी खर्च करतो. मला जर 10 कोटी आले तर मी 2.5 कोटी खर्च करतो. म्हणजे त्याच्या मला येतात, म्हणजे माझ्या फॅमिलीला येतात, 10 येतात, 15 येतात, 20 पण येतात. कंपनी आहे ना, मग तुम्हाला म्हणजे ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी आहे. आता मी सुरू केलं होतं 10,000 रुपयाचं काम, फक्त 10,000 रुपयाचं काम. आई वडिलांचे दागिने गहाण ठेवले आणि त्याच्यातून 5,000 रुपये घेतले, त्याच्यावर 10,000च काम केलं. जाता जाता 2021ला मुलांना सांगितलं, दोनांना, हे बघा आता कंपनी, त्यावेळेस माझं 470 कोटी रुपये साधारणतः काम होतं वार्षिक टर्नओव्हर. आणि आज पोरांनी त्याची 900 कोटीचं टर्नओव्हर केलं, म्हणजे तेही भरपूर झालं. म्हणजे मला आपलं शेअर होल्डर आहे, मला कसे पैसे येतात, मी प्रत्यक्ष कंपनीमध्ये काही डायरेक्टर नाही, काय नाही, पण शेअर होल्डरचे पैसे येतात. मला आले पैसे की मी इकडे देतो, पण इकडे मी पैसे दिले की उत्पन्न तिकडे वाढतंय. कशामुळं? हे कामं मी असं करतो की जिथे जाऊ तिथल्या लोकांना बरोबर घेतो. ही सवय मी माझ्या मुलांना पण लावलेली आहे. ज्या गावाला पण कामाला जाणार ना, तर त्या गावातल्या जे काही बेकार असतील, जे काही सुपरवायझर असतील, जे काही इंजिनियर असतील, त्यांनाही कामाला घ्यायचं. तिथले ट्रक लावा कामाला, तिथली मशिनरी कामाला लावा, त्यांना उद्योगधंदा द्या, ते आणखीन चांगली मदत करतात. मला वाटतं तुम्हाला पण पत्रकार चांगले भेटलेत नाही का, क्लायंट तुमचं जे आहे ते चांगले भेटले, त्यांवर कसलंही अडथळा केला नाही आणि तुम्ही त्यांना अडथळा काही आणला नाही किंवा तशी काही पाळी त्यांच्यावर आणली नाही. आणि त्याच्यामुळं हे चांगलं काम, अतिशय छान सुंदर काम झालंय. म्हणजे मला जरी यांनी दिलं असतं तरी इतकं चांगलं झालं नसतं. इतकं चांगलं काम आज इथं हे झालेलं आहे. आणि पुढे मग तुम्ही आमच्या पनवेलला या. आता तुम्हाला मी सांगितलं की मी आता इतकं आहे, सब कॉन्ट्रॅक्ट मी भरपूर देतो ना, प्रत्यक्ष कामामधली निम्मे करता असेल, निम्मे सब कॉन्ट्रॅक्ट देतो. बिल्डिंग वर्कमध्ये तर माझं काम फार कमी आहे. म्हणजे त्याचं आम्ही ब्रिजेस वगैरे बांधतो. आता 400 कोटीचं ब्रिज माझ्यावर आहे, एक ब्रिज. 400 कोटीच्या ब्रिजवरती सुद्धा मी सब कॉन्ट्रॅक्ट लावलेत. डिपार्टमेंटली काम फक्त आपले 2-3 इंजिनियर ठेवलेत आणि चेकिंग करत इथेच काम करतो. तर अशा प्रकारचं साधारणतः ब्रिजचं असेल, शाळा कॉलेज असेल, माझ्या शाळा कॉलेजचं काम जे आहे ते मी कॉन्ट्रॅक्टच देतो, मी काही स्वतः करत नाही. कशामुळं काय करतो माहिती, आम्हाला वेळच नाही देत का. आहेत ना माझ्याकडे जवळजवळ भरपूर इंजिनियर्स आहेत, डिप्लोमा आहेत, डिग्री आहेत, काय त्यातले सर्व पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहेत सर्व. आणि त्या ह्याच्यातून जाताना सुद्धा आपल्याला एकच गोष्ट करायची लागते की आपण दुसऱ्यावर भरोसा ठेवा लागतो. आणि ज्याने दुसऱ्याने आपला भरोसा ठेवला आहे तो व्यवस्थित आपण सांभाळलं पाहिजे, त्याची पूर्तता व्यवस्थित करायला पाहिजे. आपल्या संदीप चव्हाण साहेबांनी जे विश्वास तुमच्यावर ठेवला आणि तुम्हाला काम दिलं, तर ते यशस्वी तुम्ही पूर्ण करून त्यांची मर्जी तुम्ही सांभाळली, त्यांचा आदर्श सांभाळला. आणि त्यांच्यामुळे त्यांनी आता ही तुमची प्रसिद्धी जी आहे ती सगळ्या पेपरला येणार आहे ना. कॉन्ट्रॅक्टर कोण सर्व टाका प्रत्येक बातमीमध्ये की याचे कॉन्ट्रॅक्ट असे होते, चांगलं काम केलं, त्याची प्रसिद्धी केली म्हणून. तर अशा पद्धतीनं हे उत्तम, इथे येणाऱ्या माणसाला अतिशय आराम मिळणार आहे. सुखसोयी त्या बिल्डिंग बनल्या, सर्व गोष्टी तिथं आहेत. कोच आहेत, AC आहेत, TV आहेत, टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्थित आहेत, म्हणजे काही कमी नाही. आणि त्याच्यामुळं नक्कीच हे छान सुंदर असं झालेलं गेस्ट हाऊस जे आहे रिन्यू झालेलं, तर ह्याचा शेकडो नव्हे तर हजारो लोक वर्षभरात उपयोग करतील. आणि त्या दृष्टीनं सर्वांना इथं आल्यानंतर आनंद मिळावा, त्या दृष्टीनं या इमारतीचं जे आता उद्घाटन जे आहे ते संपन्न झालेले आहे. आणि मला 2 वेळा बोलत त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. यानंतर आभार उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर मानतील. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सगळे माझे पत्रकार बंधू मित्र आणि मैत्रिणींनो, जास्त वेळ घेणार नाही आभार प्रदर्शनाला. अध्यक्ष संदीप चव्हाण असतील, सचिव शैलेंद्र शिर्के असतील, सगळ्यांनीच लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचं इथे आभार मानलेलेच आहेत. तर मी आता वेगळं काय म्हणू, पण मी एवढंच सांगेन की
ते आपले आता कुटुंबातलेच आहेत, कारण कुटुंबातले एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचा आशीर्वाद मुंबई मराठी पत्रकार संघावर असाच राहू दे अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्याचबरोबर या अगदी थोड्या वेळात आम्ही, जसं मगाशी साबळे साहेब म्हणाले की आम्ही 2 दिवसापूर्वीच त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना याचं निमंत्रण दिलं आणि या 2 दिवसाच्या अवधीमध्येच त्यांनी आम्हाला इथे वेळ दिला. त्यामुळे सर तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि इथे उपस्थित सगळे पत्रकार मित्र जे मुंबईहून आलेले आहेत, जसं मगाशी म्हटलं की आपले लोणावळ्याचे काही पत्रकार इथे आलेले आहेत, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार. आणि मला असं वाटतं की ही जी वास्तू इथे नव्याने पुन्हा उभी राहिलेली आहे त्याचा आनंद पुढच्या अनेक वर्षात आपण सगळेच लुटणार आहोत. आपले कुटुंबीय इथे असणार आहेत आणि कुटुंबियाबरोबर घालवलेला वेळ आपल्या सगळ्यांच्या असा स्मरणात राहणार आहे. आणि हा कार्यक्रम आता इथे संपलाय असं मी जाहीर करते. धन्यवाद. फोटोसाठी फक्त मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरच थांबावं, एक फोटो काढला जाईल. मग सगळ्यांनी नंतर पुढे यायचं आहे, सगळे आपले पत्रकार मित्रांनी. बरोबर.